लडाख. प्रत्येकाने आवर्जून करावी अशी ही ट्रिप, आणि या ट्रिपच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. वेलकम टू डे 1 ऑफ माय लडाख ट्रिप. फायनली आमची ट्रिप आता सुरू झाली आहे अँड वी आर सो एक्सायटेड. गाईज, आम्ही दिल्लीला पोहोचलो आहे आणि सकाळचे 6 वाजलेत. एक्साइटमेंटमुळं काही झोप लागली नाही आहे. आता डायरेक्ट लेहमध्ये झोपावं लागलं. गाईज, आमच्या फ्लाईटने आता टेक ऑफ घेतलं आहे आणि दिल्लीचं पूर्ण पोल्युशन झाल्याच्या नंतर जो व्ह्यू आहे तो मी वर्ड्समध्ये एक्सप्लेनच करू शकत नाही. म्हणजे मिनटाला व्ह्यू चेंज होतो आहे. ढग आहेत आणि बर्फाच्छादित पर्वत आहेत. द व्ह्यू इज रिअली अमेझिंग. तुम्ही कॅमेरा खाली ठेवूच शकत नाही. तुमचा कॅमेरा कंटिन्यू चालूच असणार. सो जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर विंडो सीट नक्की बुक करा. गाईज, आता आम्ही लँड होतोय आणि लँडिंग झाल्याच्या नंतर जे आमचे सिम कार्ड्स असतील ते वर्क करणं बंद करणार आहेत, कारण इथे फक्त पोस्टपेडच सिम कार्ड चालतं. त्यामुळे इथल्या मार्केटमधून आम्हाला बाय करावे लागतील नवीन सिम कार्ड्स. आम्ही लडाखमध्ये पोहोचलो आहे आणि सकाळी 8 वाजता इथे भयानक ऊन आहे. रात्रभर जागरण केल्यामुळे इतकं पित्त झालं होतं, त्यामुळे पूर्ण रेस्ट केल्यानंतर आता आम्ही मार्केटला चाललो आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. वॉकिंग करताना थोडीशी धाप लागते आहे, श्वास घ्यायला थोडासा त्रास होतो आहे. इथे ऑक्सिजनची कमी असल्यामुळे असा त्रास होऊ शकतो. सो तुम्ही डायमॉक्स वगैरे टॅबलेट्स कॅरी करू शकता. सध्या आम्ही आता सिम कार्डचा शोध घेतोय. हे मार्केट फिरत असताना इथे बरेच कॅफेज वगैरे पण दिसत आहेत आणि खूप मोठं मार्केट आहे. आम्ही आता जिंजर टी पिण्यासाठी एका कॅफेमध्ये गेलो होतो, पण तिथे मला एकदम सफोकेटिंग व्हायला लागलं. त्याच्यामुळे मी बाहेर आले. इथे फ्रेश हवेमध्येच मला जरा बरं वाटतं आहे. खानावळ नावाच्या मराठी रेस्टॉरंटमध्ये आता आपण डिनरसाठी चाललो आहे. आजचा पूर्ण दिवस हा अक्लमटायझेशनचा होता, म्हणजे इथल्या एन्व्हायरमेंटसोबत सूट होण्यासाठीचा दिवस होता. त्यामुळे आम्ही कुठेही जास्त फिरलो नाही. पण उद्या खरी जर्नी सुरू होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.